नमस्कार. देवाभाऊ कोण आहेत आणि का समस्त महाराष्ट्राला तो आपला माणूस वाटतो, याचं उत्तर सत्तेच्या लालसेचा चष्मा चढवलेल्या विरोधकांना कधीच मिळणार नाही. देवेंद्रजी म्हणजे संघर्ष आहे. देव, देश आणि धर्मासाठी लढण्याचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं आणि त्यामुळेच राष्ट्र प्रथम म्हणत त्यांनी राज्यातील केलेला त्याग आणि समर्पण उभ्या महाराष्ट्राने संपूर्णपणे पाहिलंय. किती अवघड गोष्ट आहे ही, पण देवाभाऊंच्या चेहऱ्यावरचं हास्य ना कधी ढळलं ना त्यांचा महाराष्ट्राला विकसित करण्याचा दृढ निश्चय. त्यांच्या जातीवर, त्यांच्या दिसण्यावर, त्यांच्या कुटुंबियांवर इतके वैयक्तिक हल्ले झाले. हल्ले करणारे पण हरले, पण देवाभाऊंना तसूभर धक्का नाही लावू शकले. देवेंद्रजींचा प्रत्येक शब्द म्हणजे संकल्प आहे. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा आहे. विंदांची एक कविता आहे जी देवाभाऊंची अत्यंत जवळची कविता आहे. विंदांची माफी मागून देवाभाऊंसाठी या 4 ओळी. नको गुलामी विचारांची अन भीती आंधळ्या विरोधाची. आयुष्याला भिडताना एक शाश्वती आहे, देवाभाऊ आमच्या पाठीशी. चहूकडे देवाभाऊंचा गजर, पसरली देवाभाऊंची कीर्ती. जणू आकाश कवेत आले तरीही पाय घट्ट रोवणी उभे हे जमिनीवरती. शिकवले त्यांनीच कसे जगावे दुनियामध्ये. आव्हानाचे लावून उत्तर. देवाभाऊ म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. देवाभाऊ म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच राज्यातील करोडो बहिणींचे लाडके देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.